आपण आलो आपल्या मामाच्या पोरीच्या हळदीसाठी. तर नमस्कार, मी करम मुरकर, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आपल्या मामाच्या पोरीची हळद होती म्हणून आपण आलो बॅनर लावण्यासाठी. मग काय आपल्या ज्ञानदीप भाऊला आणि गंगा भाऊला काय बॅनर लागत नव्हती. मग काय आपल्या चरण भाऊ 10 मिनिटाचे बॅनर 2 घंट्यात लावून पूर्ण केले. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. मग काय बॅनर तर लावूनच झालते, पण आपल्या आणायचा हळदीसाठी कुर्ता. मग आपण आलो नडशीला येऊन आणि कुर्ता घेऊन आपण निघलो आपल्या मामाच्या घराकडे. घरी येऊन बघितलं तर हळदीचा मांडव घालणं झालता. मग आपल्या ब्लॉगसोबत सिनेमॅटिक व्हिडिओ पण बनवायची होती. मग आपण घेतले सिनेमॅटिक शूट घेऊन आणि हळदीचा कुर्ता घालून आपण झालो हळद खेळण्यासाठी एकदम रेडी. मग काय मला ब्लॉग करताना पाहून आपल्या मामाचा पोरगा म्हणे मी पण ब्लॉग करतो. ये हमारा किरण, ये हमारा किरण है, आप देख ही सकते हैं, सो रहा है अभी. हमारे यहाँ हल्दी चालू है और ओम कोर्डे इधर सो रहा है, मतलब बेटा है, देख सकते हो आप. मग काय मांडवामध्ये येऊन पाहिलं तर आपले समजे मित्र पण इथे आलेले होते. मला पोरं म्हणू लागले ब्लॉगमध्ये घे मग का झटक्यात समजायला ब्लॉगमध्ये घेत. इकडे नवरदेव नवरीचा फोटोशूट चालू होता आणि इकडे काही आपल्याला आपले मित्र भेटले. हे म्हणे आम्हाला पण ब्लॉगमध्ये घे. हे बघा आपले रवी दादा काही फुलझाडची बंदूक हातात घेऊन फुलझाड उडवायचं. आपण काय आता काही बंदूक काय पाहिली नव्हती बरं. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. मग काय नवरदेव नवरीचा पुन्हा इकडे सिनेमॅटिक एक व्हिडिओ घेऊन आपण केला आपला ब्लॉग एंड.